नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात महाबोधी विहार मुक्तीसाठी बौद्ध समाजाचा एल्गार. भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राबवली स्वाक्षरी मोहीम. आणि शैक्षणिक वर्षाकरता ऑनलाईन प्रवेश 24 मार्चपर्यंतच. बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं, या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला होता. विहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात असलेलं महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या, यासाठी देशभर भिक्खून संघांच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे. त्याच अनुषंगानं हा मोर्चा काढण्यात आला. बुद्धम शरणम गच्छामी अशा सुरात जांभळे नाका इथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात 2 ते 3 हजार लोक सहभागी झाले होते. मोर्चा समितीच्या वतीनं वदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्खू संघ, नानासाहेब इंदिसे, भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण इत्यादींच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. बोधगया महाबोधी विहार 1949चा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा. बोधगया येथील महाबोधी महाविहाराचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं. बोधगया येथे उपोषण करत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला. पण त्या बुद्धगयेमध्ये 1949च्या कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहेत आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो, बौद्धांवर अन्याय होतो. म्हणून आमची डिमांड आहे आजचा 1949चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या, याच्या मागणीसाठी आजचा मोर्चा आहे. तर आजचा मोर्चा तुम्ही आज काढलेला आहे, तुमची मागणी मान्य नाही झाली, पुढचा जंतर मंतर दिल्ली, जंतर मंतर दिल्ली. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी आपण संसदेच्या सभागृहात आवाज उठवू, असं प्रतिपादन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले. भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी संग्राम फाउंडेशनतर्फे जय हिंद अभियानाअंतर्गत आयोजित स्वाक्षरी अभियानात म्हस्के बोलत होते. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ही विधान परिषदेत ही मागणी उचलून लावू असं सांगितलंय. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना 23 मार्च रोजी फाशी देण्यात आली. देशात सर्वत्र हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. मात्र त्यांच्या बलिदानाची योग्य ती दखल शासकीय पातळीवर घेतली जात नसल्यानं संग्राम फाउंडेशन जय हिंद अभियानाअंतर्गत त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी मागील 8 वर्षांपासून स्वाक्षरी मोहीम राबवते. रविवारी तलावपाळीजवळील अहिल्याबाई होळकर घाटाजवळ स्वाक्षरी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानात सहभागी होताना खासदार नरेश म्हस्के आणि आमदार निरंजन डावखरे यांनीही स्वाक्षरी करत या मागणीला आपला पाठिंबा दर्शवत त्याकरता शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रेरणा स्त्रोत आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना मार्गदर्शक असलेल्या या अभियानाची सुरुवात संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंग, सचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी आपल्या रक्तानं स्वाक्षरी करत संघटक पृथ्वीराज चव्हाण, ठाणे जिल्हा प्रमुख रवींद्र प्रजापती यांच्यासह शेकडो ठाणेकरांनी या स्वाक्षरी अभियानात सहभागी होत या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला. RTE 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना कळवण्यात येत आहे की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकरता 24 मार्च 2025 या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला 1 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येते.
प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही त्या बालकांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक ती कागदपत्र घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत. तसंच या फेरीसाठी अंतिम मुदतवाढ आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलंय. पेण अर्बन बँकेच्या सुमारे 3,000 ठेवीदारांना ईडीनं चार्ज काढून घेतल्यानंतर देखील अद्याप ठेवी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित कायदा कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. याबाबत केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगडमधील सहकारी बँका, देशातील 1100 बँका बुडाल्याची माहिती दिली. पेण अर्बन बँकेच्या 2500 ते 3,000 ठेवीदारांना पैसे मिळावेत यासाठी आम्ही पेण ते मुंबई असा लाँग मार्च काढला. आता ईडीनं तपासाचा चार्ज काढून घेतला असून बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे किती दिवसात मिळतात असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहे, त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं केळकर यांनी सांगितलं. तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही 5 लाख पर्यंतच्या ठेवी विम्यानं सुरक्षित करण्यात आल्या असल्याचं सांगून गेल्या 14 वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 5 लाख पर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलंय. नव्या बांधकाम प्रकल्पांचं केंद्र ठरत असलेल्या घोडबंदर भागात बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना खेटून नाल्यांची उभारणी करणं तसंच प्रकल्पांना ना हरकत दाखले देण्यासाठी मलनिस्सरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घोडबंदर परिसरातील नियुक्त करण्यात आलेल्या एका उपअभियंत्याला डावलून अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि दुसऱ्याच परिसराचा कार्यभार असलेल्या एका उपअभियंत्यानं वर्षभरात 21 बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. घोडबंदर विभागाची जबाबदारी ज्या उपअभियंत्यावर आहे त्यानं यासंबंधीच्या तक्रारींचा पाढाच पालिका शहर अभियंता विभागाकडे पत्राद्वारे वाचल्यानं हा सावळा गोंधळ उघड झाला असून ठाणे महापालिकेत त्यामुळे आणखीन एक घोटाळा या लेटर बॉम्बमुळे चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची बांधणी करणं, विकास प्रस्तावांना ना हरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देणं अशी कामं मलनिस्सारण विभागामार्फत करण्यात येतात. या कामांसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समितीनेही अभियंत्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे बिल्डरांचे विकास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अटी आणि शर्तींची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करूनच ना हरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी असते. शिवाय या भागात पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाले बांधणीची कामं करणं अशी जबाबदारी असते. ही कामं करण्यासाठी घोडबंदर विभागासाठी एका उपअभियंत्याची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीच्या परवानग्या या अभियंत्याच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यात दिल्या जाव्यात अशी कामकाज पद्धत आहे. असं असताना घोडबंदर भागातील बड्या बिल्डरांना परवानग्या तसंच ना हरकत दाखले देताना नियमांची पायमल्ली केली गेल्याची तक्रार या उपअभियंत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून पावसाळ्यात पूर परिस्थितीसारखे प्रकार घडू शकतात अशी भीती पत्राद्वारे उपस्थित केली आहे. सन 2020-21 पासून मुरबाडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांचा रखडलेला बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात वाचा फोडल्यानंतर मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. भात उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड किंवा आदिवासी विकास महामंडळामार्फत क्विंटलमागे 500 रुपये बोनस देण्यात येतो. मात्र मुरबाडसारख्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे 500 भात उत्पादक शेतकऱ्यांना सन 2020-21 पासून बोनस मिळालेला नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ऑनलाईन नोंदणी करताना अडथळे निर्माण झाल्यानं या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस रखडला असून मुरबाड भात उत्पादक संघटनेनं शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचं सांगून केळकर यांनी या बोनससाठी वित्त विभागानं मंजुरी दिली आहे का आणि बोनस कधीपर्यंत मिळेल असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी बोनस रखडल्याची बाब सत्य असल्याचं सांगितलं. आतापर्यंत 3,263 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना बोनस देण्यात आलाय. उर्वरित 500 शेतकऱ्यांचा बोनस देण्यास वित्तीय मंजुरी मिळाली असून हा प्रश्न कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रखडलेला 79 लाखांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावं असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावं, आदिवासी खेडेगाव अशा ठिकाणी पथनाट्य आणि ॲनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती आणि प्रबोधन केले जाणार आहे. तसंच नवीन कायद्याविषयी जागृती, भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचं काम या पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसंच ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरता आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये 3 ते 4 महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचं निवारण आणि प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारींचं निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी दिली. कशा प्रकारे काम करणार आहे? नाही, शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यांनी 7 कलमी कार्यक्रमांतर्गत नवीन इनिशिएटिव्ह आम्हाला काही घ्यायला सांगितले होते. त्या अनुषंगानं जे आहे, आमच्याकडे आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे, रिमोट एरियात जास्त आहेत, दूरपर्यंत असे काही खेडेगाव आहेत की ज्या ठिकाणी 10-15 घरं आहेत. अशा ठिकाणी पण आपण नवीन कायद्याच्या अनुषंगानं, नवीन कायदा एक्झॅक्टली जनतेच्या प्रती कसा चांगला आहे, महिला आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं तो कायदा नेमका कसा पद्धतीनं शिक्षा त्याच्यामध्ये आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत रुजवणं हा ह्या वाहनाचा मुख्य उद्देश आहे. आणि याच्यामध्ये डिजिटल व्हॅन आपण ह्यासाठी बनवलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ॲनिमेटेड फिल्म्स लोकांना समजतील, लहान मुलांना कळतील. काही ग्रामीण भागामधल्या लोकांना जे आहे ते आदिवासी मुलांना, पालकांना किंवा नागरिकांना ॲनिमेटेड फिल्म्सद्वारे काहीतरी जनजागृती करण्यात येईल. त्याचबरोबर शाळा कॉलेजमधली जनजागृती आहे, ते अँटी ड्रग कॅम्पेन आपल्याला राबवता येईल, सायबरच्या संदर्भात आपल्याला अवेअरनेस करता येईल. आणि एक हे तक्रार निवारण दिन म्हणून पण याचा तक्रारीचा निपटारा आपल्याला करणं. त्याचबरोबर एक पोलीस स्टेशन आहे, तर त्या पोलीस स्टेशनच्या अनुषंगानं रिमोट एरियामध्ये ते लोक ह्या ठिकाणी पण तक्रारी देऊ शकतात आणि आम्ही ते रजिस्टर करणार. अशा प्रकारचे याव्यांचं सर्वसमावेशक आणि उपयोग करणार आहे, जेणेकरून जनतेमधली आणि पोलिसांची दुरी कमी होईल. नवीन कायद्यासंदर्भात त्यांना अवेअरनेस आणि नवीन कायदा नेमका जनतेच्या हिताचा कसा आहे ह्या अनुषंगानं जे आहे ते याच्या संदर्भात आम्ही जनतेमध्ये जागृती तयार करणार. ठाणे ग्रामीणमध्ये 11 पोलीस स्टेशन कशा प्रकारे काम करणार? तर ही व्हॅन जी आहे ती आम्ही या ठिकाणी ठराविक दिवस त्या पोलीस स्टेशनला एक दिवस देणार आठवड्यामध्ये. त्याचबरोबर आणखी एक व्हॅन आम्ही तयार करण्याचं प्रयोजन आमचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचबरोबर मुख्य गावांमध्ये आणि रिमोट विलेजमध्ये आम्ही ही वाहन फिरवणार. नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आता हे जे आहे ते हे आपलं पोलीस स्टेशन आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर जे नागरिकांना आमचं एवढंच आव्हान आहे की अशा प्रकारची सुविधा आम्ही आपल्याला दिलेली आहे आपल्यासोबत आणि आम्ही जास्तीत जास्त आम्ही अटॅच होणार. पोलीस आणि आपण हे दूर नाही आहे. तुम्ही आणि पोलीसमध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप राहणार नाही आणि आपण सगळे एकत्र मिळून काम करू आणि कुठल्याही तुमच्या समस्या असतील ते आम्हाला तात्काळ कशा सोडवता येईल. 112 नंबर आहेच, परंतु कुठले इश्यू असतील जे आम्ही तात्काळ तुमची तक्रार त्याच ठिकाणी सोडू शकू किंवा त्याच ठिकाणी रजिस्टर करू शकू. अशा प्रकारचं जनतेच्यासाठी आम्ही जनता आणि पोलीस यांच्यामधला समन्वय आणि दुरावा कमी करण्याचा आणि नवीन कायद्यांचा जास्तीत जास्त अवेअर करण्याचा हा आमचा प्रयोजन राहील आणि ह्याच दृष्टीने आम्ही नक्की काम करू. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहरात महाबोधी विहार मुक्तीसाठी बौद्ध समाजाचा एल्गार. भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राबवली स्वाक्षरी मोहीम आणि शैक्षणिक वर्षाकरता ऑनलाईन प्रवेश 24 मार्चपर्यंतच. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.